महाराजांना माझी विनंती आहे का तुम्ही गावोगावांमध्ये फिरा. तुझ्या आम्ही आपण दाखवली का किती कामं केली आणि तुम्ही काय कामं केली तुम्ही दाखवा. नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. वावेघर जिल्हा परिषद पोंजे पंचायत समितीची निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी आरोप प्रत्यारोप करताना दोन्ही उमेदवार दिसत आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे 2 उमेदवार ठाकरे गटाची मशाल घेऊन उतरले असून वावेघर जिल्हा परिषद गटासाठी अस्मिता शिवाजी माळी तर पोंजे पंचायत समिती गणासाठी जनाबाई वसंत काठावले दोन्ही उमेदवारी करत आहेत. आज कसेलखंड येथे गावात प्रचारासाठी गेले असता माजी उपसभापती वसंत काठावले तर माजी सरपंच शिवाजी माळी यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांवर दोषारोप करताना दिसले. मी प्रथम तुमचे आभार मानतो. कारण काय माहिती आहे का, अनंत महाराज बोलले, आम्ही अनंत महाराज विरुद्ध बोलणार नव्हतो खरं कल्पना. पण अनंत महाराज बोलले का 5 लाख दाखवा. त्याच्या गावामध्ये मी 10 लॅपटॉप दिल्यात, माशांचा रस्ता केला 3 लाखाचा आणि बोरवेल मारली. तर ते ह्या दिवशी बघा ते ह्याचा कसं करण्यात झाला. पंजाबमध्ये 10 लाखाची कामं केल्यात, भातांमध्ये भरपूर कामं केल्यात. तर ते बघाव स्वतः तरी फळा राहून मारा आणि मग बोलाव. ते फक्त बोला 5 लाखाची कामं केली काय आणि मी राज्यामध्ये येतो तर मी प्रचार करणार नाही. तरी स्वतःही बघाव. आम्ही दिवस थांबवला, आज आम्ही प्रचार नका केला. आज मुद्दा मी कशामध्ये आलो का ते तुमची सांगाठी का आम्ही काय केला का. आज लोक काही बोलतील, इलेक्शन आला कोण काही बोलतील. अरे मी कामं नसती केली तर माझ्या पक्षांनी महाविकास आघाडीने आम्हाला तिकीट दिलं नसतं. आम्ही स्पष्ट बोलणारी माणसं आहोत. अनंत महाराजांना माझी विनंती आहे का तुम्ही गावोगावांमध्ये फिरा. तुझ्या आम्ही आपण दाखवली का किती कामं केली आणि तुम्ही काय कामं केली ते तुम्ही दाखवा. प्रत्येक गावामध्ये ज्या गावामध्ये पाणी नाही, रस्ते नाही, ते पहिल्यांदा करणार. हे आपले शब्द तुम्हाला आहे. कारण मी फक्त पैसा नाही कमवला, मी फक्त माणसं कमवल्यात. हे माणसं आमच्या कारण म्हणून आम्ही आहोत. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. वावेघर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्या पत्नी सौभाग्यवती उभ्या आहेत. दोन्ही उमेदवार मातब्बर आहेत, आजूबाजूला आहेत. कशा प्रकारे ह्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहे. खरं तर प्रथमतः मी सर्वांचे इथे आभार व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून सांगत असताना गेल्या 5 वर्षापूर्वी मी पण ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन गेलो. माझ्या विरोधात असणारे जे उमेदवार आहेत ते सांगतात की वाढदिवसाला गेले, देवी दर्शनाच्या कार्यक्रमाला गेले, सुखदुःखाला गेले, म्हणजे या सर्व गौण बाबी आहेत असं या महाशयांचं म्हणणं आहे. तर या महाशयांना माझं आव्हान आहे, हे डॉक्टर स्वतःला म्हणून घेतात. आता हे डॉक्टर कुठले आहेत ते मला काय बोलायचं नाही, परंतु मी त्यांना एक इशारा देतो की मीही सरपंच झालो केवळ 9 महिन्यापुरता, ते सरपंच झाले 2.5 वर्षापुरते. ते 2.5 वर्षाचे सरपंच झाले, मी 9 महिन्याचा सरपंच झालो. कारकीर्द एकच 5 वर्षाची. त्यांच्या कार्यकालामध्ये 2.5 वर्षामध्ये मोजून 30 ते 40 लाखाची कामं झाली असतील. शिवाजी माळी यांच्या कारकिर्दीत 9 महिन्याच्या 1 करोड रुपयाची विकास कामं झालेली आहेत. याचा अर्थ काय तर त्यांनी स्वतःला जरा तपासून बघावे. स्वतःला जर डॉक्टर म्हणवत असतील तर आपली परिस्थिती, आपली हे त्यांनी जरा चांगल्या म्हणजे चांगला डॉक्टर म्हणजे कोण, आपण हे PhD वगैरे हे नाहीत, मास्टर MD झालेले डॉक्टर यांच्याकडून स्वतःला जरा तपासून घेतलं पाहिजे. म्हणजेच काय तर मला तर वाटतंय त्यांना थोडी कावीळ झालेली दिसते. तर त्यांनी जरा डॉक्टरी उपचार करावा. धन्यवाद. पाण्याचा प्रश्न मोठा सतावतो तुमच्या भागामध्ये. पाण्याच्या तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये कोणती महत्वाची 3 कामं आपल्या हातून घडावी असं वाटतंय. खरं तर पाण्याचा प्रश्न सतावतोय, आपण बघतोय. आता काय आहे, काही मोठे वक्ते आहेत त्यांनी पण आता आश्वासनं दिली की धरणं तयार आहेत. मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये, त्यांचा काही दोष नाहीये, ते त्यांच्या पद्धतीने विकास कामं करतायत, आनंदाची गोष्ट आहे. या महाशयांबद्दल बोलायचं झालं किंवा माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी असा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे की मला विकास काम केल्याशिवाय झोप येत नाही. आज माझी जर बॉडी लँग्वेज बघितली तर मी सरळ दिसेन आणि हे महाशय बघितले ना तर यांचा पैसे खाऊन पोट फुगलाय. कारण यांना कसं झालंय, आज BPCLच्या गेटवर दापिवलीच्या यांच्या नावाने 1 गुंठा जमीन गेली नाही, पण हे तिथे कशी दलाली करून पैसे कमवत आहे हे जनता उघड्या डोळ्यांनी बघते. आज आमच्या HOC रसायनीच्या जागेमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट कसे कुणाला देऊन
कशी दलाली खातायत हे सर्व आपण जाणता. आज विकास कामं होत असताना भले बीजेपीच्या माध्यमातून होत असतील, आमदारकीच्या माध्यमातून होत असतील, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याला विकास कामं देऊन त्याला सक्षम करण्यापेक्षा हे महाशय टक्केवारी देऊन जीएसटी कशी खाता येईल, टक्केवारी कशी कमवता येईल याच्याकडे यांचा चांगला डोळा आहे. त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही, परंतु यांचीच बीजेपीची मंडळी यांना चांगलं खाली लोळवल्याशिवाय सोडणार नाही. कारण काय तर यांचं पोट खाऊन खाऊन आता फुटायची वेळ आली आहे, तरी यांचे डोळे उघडत नाही. यांना यांचा स्वार्थच दिसतोय. त्याच्यामुळे आता काही थोड्या दिवसाचा कालावधी आहे, तर मग आता त्यांना दिसणारच आहे की जयेंद्र काय आणि समजून जा काय बोलायचंय ते. त्याच्यामुळे आता त्यांनी स्वतःला जरा तपासून घ्यावं डॉक्टरकडे आणि मग व्यवस्थित वक्तव्य करावीत. उगाच PhD झालो त्यांच्या मॅडम सांगतात की मी हे करीन ते करीन. अरे पहिले रस्त्यावर या, लोकांच्यात या, त्याच्यानंतर मग हे आश्वासन द्या. सुशिक्षित हा उमेदवार कोणी असू शकतो. सुशिक्षित असलं म्हणजे तो विकास करेल आणि एखादा कमी शिकलेला असेल तर त्याला विकास करता येणार नाही अशी काही ती व्याख्या होत नाही. त्याच्यामुळे जरा बोलताना भानावर येऊन बोलावं, स्वतःला थोडं डॉक्टरकडे चांगलं तपासून घ्यावं, एवढी त्यांना विनंती आहे माझी.